बाप्पाला तर बघितलाच आहात, इवन तुम्ही डेकोरेशन पण बघितलं आहात पूर्ण व्हिडिओजमध्ये, पण तुम्हाला पण उत्सुकता असेल जाणून घेण्याची की ह्याच्या मागे काय स्टोरी असेल. बिकॉज एखाद्या गोष्टीच्या मागे काय रिझन्स आहेत आपल्याला जेव्हा कळतात तेव्हा त्याचं उत्सुकता जास्त वाढते आणि जे आपल्याला त्याबद्दल माहीत पडतं तेव्हा त्याचं ॲक्च्युअल महत्त्व आपल्याला कळतं. सो डेकोरेशनपासून बाप्पा बनवण्यापासून सगळ्या गोष्टी भाऊजींनी केलेल्या आहेत आणि त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की ॲक्च्युअलमध्ये त्यांनी कसं क्रिएट केलं, त्यांचं थॉट प्रोसेस त्याच्यामागे काय होतं. सो भाऊजी तुम्ही सांगा. मी श्रीहरी भोसले, शिल्पकार. आता या व्हिडिओमार्फत प्रणाली आमची काही तुम्हाला मेसेज पोहोचवतोय. गणपती बाप्पा मोरया. गणपती हा प्रत्येकाचा आराध्य दैवत आहे आणि प्रत्येकाच्या घरात बसतो, मंडळात बसतो, तर माझ्याही घरी बसतो. तर त्याच्यासाठी माझा एक प्रयत्न असतो की मूर्ती आणि त्यावर डेकोरेशन आणि त्याच्याबरोबर एखादा मेसेज जो संपूर्ण माझ्या कुटुंबाला, माझ्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना तो मेसेज मिळावा, मुलांना कळावा की सुंदरता म्हणजे काय. हे जे आहे ते काळा पाषाण, ज्याच्यामध्ये आपली सगळी मंदिरं आहेत महाराष्ट्रातली, साऊथची, तो असा काळा पाषाण जो आहे त्याला खूप महत्व आहे आणि त्यामध्ये आपली सगळी मंदिर असल्यामुळे तर तो प्रयत्न केला दाखवण्याचा. निसर्गामधला, जंगलामधला असं एक मंदिर जिकडे बाप्पा विराजमान आहे, त्याचं नाव आहे श्रीमंत श्री. आणि त्याचबरोबर एक खजिना आहे. लहानपणी आपल्याला स्टोरी रूपात सांगितलं की असा गुफेत खजिना असतो, इथे असतं, तसं असतं. तर त्या प्रकारचं सगळ्या वातावरणाची निर्मिती मी केलेली आहे. तर तसंच प्रयत्न मी इथे केला की जेव्हा आपण अष्टविनायकाला जातो, अष्टविनायक मंदिराचं दर्शन घेताना आपल्याला गणपती बघायला मिळतो. तो मंदिराच्या आतमध्ये पूर्ण शेंदुरी रंगाचा असतो. तर तो असतो पाषाणामध्येच, पण त्याला फक्त शेंदूर लागल्यानंतर तो जो रिझल्ट दिसतो तो प्रयत्न केला आपण पूर्ण ह्या इफेक्ट मध्ये दाखवण्याकरता. तर सगळ्यात सुंदर जे आहे, जिथे आपण राहतो ती पृथ्वी आणि त्याच्यावरचं आपलं अस्तित्व आणि ते आपलं प्रत्येक व्यक्तीला जपणं गरजेचं आहे. तर त्याचबरोबर हे झाड तुम्हाला दिसतंय, नीट बघा. हा जो सुंदर निसर्ग दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर गणपती हा मातीचा का असावा, त्याचं कारण आहे की तो मातीमध्ये परत मिसळून नदीमध्ये जाऊन, समुद्रामध्ये जाऊन तो वितळून परत त्याची माती होण्याकरताच आपण मातीमध्ये बसावा, असा एक प्रोसेस आपण प्रत्येक वेळेला करतो. निरोप आपल्याला द्यायचा असतो त्यावेळेला गणपती हा पाण्यामध्ये गेल्यानंतर विरघळला पाहिजे, त्याच्यामुळे मूर्ती आपली ती मातीची पाहिजे, हा एक विषय आहे. त्याचबरोबर निसर्ग जो आपला मेन देव आहे त्याला पण आपण साथ दिली पाहिजे, त्याला जपलं पाहिजे, हा एक मोठा विषय आहे. तर त्यातनं आपण हे जपावं आणि पुढे आपले हे कार्य चालत राहावं म्हणून हा प्रयत्न आहे. थँक्यू सो मच तुमचं आम्हाला इतकं छान सांगितल्याबद्दल. गणपती बाप्पा मोरया.